पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. तब्बल 6 वर्षे शिक्षकांचा पगार न देता 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह 6 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल मधील 27 शिक्षकांना हा मोठा फटका बसलाय. पगार मागितला तर थेट नोकरीवरून काढून टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप संचालकांवर करण्यात आलाय. या प्रकरणी शुक्रवार पेठेतील एका 45 वर्षीय महिला शिक्षिकेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली. पोलिसांनी मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी सुनंदा नवले, उपाध्यक्ष रचना नवले, आष्टेकर रोहित नवले आणि अकाउंट विभागातील संजय मोरे, शरद जराडे यांच्यावर फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केलाय. हा प्रकार एप्रिल 2020 पासून सुरू होता. 27 शिक्षकांना नियमित पगार न देता कधी तुटपुंजी रक्कम तर कधी अर्धवट वेतन देऊन त्यांची बोळवण केली जात होती. शिक्षकांनी जेव्हा आपल्या हक्काचा पगार आक्रमकपणे मागितला तेव्हा त्यांना नोकरी करायची तर करा, नाही तर काढून टाकू अशी धमकी देण्यात आली. सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या पुणे आणि इतर भागातील महाविद्यालयांमध्ये सुमारे 6,000 कर्मचारी काम करतात. यातील बहुतेकांचे पगार दीर्घकाळापासून थकले आहेत. यापूर्वी 2 वर्षे पगार न मिळाल्यामुळे एका सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची काळी घटना घडली होती. त्यावेळीही मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर दुसरीकडे नवले हॉस्पिटलमधील परिचारिका आणि कर्मचारीही पगारासाठी वारंवार आंदोलने करत आहे. पण संस्था चालक मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होतोय.